श्री स्वामी समर्थ. मीन राशींच्या जातकांनो, निसर्गाने तुमच्या पाठीमागे एक असा अद्भुत खेळ सुरू केला आहे, ज्याची साधी कल्पनाही तुमच्या मनाचा थरकाप उडवल्याशिवाय राहणार नाही. गेल्या अनेक महिन्यांपासून ज्या भयानक संकटाचा आणि मानसिक तणावाचा सामना तुम्ही एकटे करत आहात, त्या अंधाऱ्या रात्रीचा आता शेवट होणार आहे. कारण आगामी 48 तास तुमच्या संपूर्ण आयुष्याला एक कलाटणी देणारे ठरणार आहेत. तुमच्या विनाशाची वाट पाहणाऱ्या आणि तुमच्या अपयशावर टाळ्या वाजवणाऱ्या तुमच्या शत्रूंना आता हे ब्रह्मांड असा काही धक्का देणार आहे, ज्यातून ते कधीच सावरू शकणार नाहीत. येत्या 72 तासात तुमच्या अवतीभोवती अशा 3 मोठ्या चमत्कारी घटना घडणार आहेत, ज्या थेट ईश्वरी संकेत असतील. जर या 3 संकेतांना ओळखण्यात तुम्ही चूक केली, तर तुमच्या नशिबात आलेली सुवर्णसंधी तुम्ही कायमची गमावून बसाल. म्हणूनच हा व्हिडिओ अत्यंत शांत चित्ताने शेवटपर्यंत पहा, कारण आज मी तुमच्या कुंडलीतील एका अशा अत्यंत गुप्त आणि महाशक्तिशाली राजयोगाचा खुलासा करणार आहे, जो ऐकून तुमच्या डोळ्यात आनंद अश्रू आल्याशिवाय राहणार नाहीत आणि तुमची रखडलेली सुवर्ण वेळ आता खऱ्या अर्थाने सुरू होणार आहे. तर मीन राशींच्या माझ्या भावांनो आणि बहिणींनो, तुमच्या अत्यंत प्रामाणिक, संवेदनशील आणि हळवा स्वभावच आज तुमच्या विनाशाचे कारण ठरत आला आहे. कारण तुमच्या जवळ वावरणारा, तुमच्या ताटात खाणारा एक गुप्त शत्रू आता पूर्णपणे उघड पडणार आहे. मीन राशीचे लोक मनाचे अत्यंत साफ असतात आणि ते कोणावरही डोळे झाकून विश्वास ठेवतात. पण दुर्दैवाने तुमच्या याच चांगुलपणाचा गैरफायदा तुमच्याच वर्तुळातील एका अत्यंत जवळच्या व्यक्तीने घेतला आहे. हा माणूस जगासमोर तुमचा सर्वात मोठा पाठीराखा आणि हितचिंतक असल्याचा आव आणतो. तुमच्या प्रत्येक निर्णयात खोटा रस दाखवतो, पण तुमच्या पाठीमागे मात्र तुमच्याच प्रगतीचे पाय खेचण्याचा कट रचत असतो. मीन राशीचा स्वामी देवगुरु बृहस्पती असल्यामुळे तुमच्याकडे एक दैवी सात्विक ऊर्जा असते. पण सध्या ग्रहांची बदललेली चाल स्पष्ट संकेत देत आहे की या कपटी माणसाची नजर तुमच्या सुखावर आणि हक्काच्या पैशावर लागली आहे, ज्यामुळे तुमच्या मनात विनाकारण अस्वस्थता निर्माण होत आहे. पण आता घाबरण्याची गरज नाही, कारण येथे काही तासात निसर्ग स्वतः अशी काही परिस्थिती निर्माण करेल की या ढोंगी व्यक्तीचा चेहऱ्यावरील खोटा मुखोटा तुमच्या डोळ्यासमोर गळून पडेल. एखादी अशी अनपेक्षित घटना घडेल किंवा एखादा असा निरोप तुमच्यापर्यंत पोहोचेल, ज्यामुळे या व्यक्तीचे खरे रंग आणि पाठीमागे रचलेले कारस्थान रंगेहात पकडले जाईल. ज्याच्यासाठी तुम्ही नेहमी धावून गेलात, त्याचे हे भयानक रूप पाहून तुमच्या काळजाचा ठोका चुकेल. परंतु हे सत्य समोर आल्यावर संतापाच्या भरात कोणताही अकराळ विकराळपणा करू नका, कारण शत्रू तुम्हाला मानसिकदृष्ट्या कमकुवत बनवण्याचा प्रयत्न करत आहे. अशा वेळी अत्यंत शांत आणि संयमी राहून त्याची खेळी उधळून लावणे हीच तुमची सर्वात मोठी ताकद ठरेल. ईश्वराने या व्यक्तीचा खरा चेहरा तुमच्यासमोर आणणे हा तुमच्यासाठी शाप नसून एक खूप मोठा आशीर्वाद आहे, कारण देव तुम्हाला एका मोठ्या संकटातून वाचवत आहे. या धोकेबाज माणसाची वाद घालण्यात आपली अमूल्य ऊर्जा वाया घालू नका, तर त्याचा खरा हेतू ओळखल्यानंतर त्याच्यापासून सन्मानाने आणि शांतपणे कायमचे दूर व्हा. तुमच्या आयुष्यातून अशा नकारात्मक ऊर्जेचा अंत होणे अत्यंत गरजेचे आहे, कारण जोपर्यंत हा कचरा तुमच्या मनातून आणि घरातून बाहेर पडत नाही, तोपर्यंत तुमच्या भाग्याचे द्वारे उघडणार नाहीत. प्रत्यक्ष ईश्वरी शक्ती तुमच्या पाठीशी उभी राहून या शक्तीचा कायमचा बंदोबस्त करत आहे. त्यामुळे नशिबाच्या या न्यायावर पूर्ण विश्वास नक्की ठेवा. त्यासोबतच मीन राशींच्या जातकांनो, येत्या 3 दिवसात ब्रह्मांडात एक अशी दुर्मिळ आणि अत्यंत शक्तिशाली ग्रहस्थिती निर्माण होत आहे, जी तुमच्या संपूर्ण आयुष्याला एक नवी सकारात्मक दिशा देईल. एकीकडे तुमच्या शत्रूचा बुरखा फाटत असताना दुसरीकडे तुमच्या राशीचा स्वामी गुरु आणि भाग्यस्थानातील ग्रहांची शुभदृष्टी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे संकेत घेऊन आली आहे. हा काळ तुमच्यासाठी अत्यंत संवेदनशील आहे. त्यामुळे निसर्गाकडून आणि ब्रह्मांडाकडून मिळणाऱ्या या 3 शुभ संकेताकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका, कारण या इशाऱ्यावर लक्ष दिले तर तुमचे रखडलेले भाग्य एका रात्रीत पालटू शकते. तर मीन राशींच्या जातकांनो, या 3 दिवसात सर्वात पहिला जो संकेत मिळणार आहे तो म्हणजे तुमच्या मनाला अचानक मिळणारी प्रचंड शांतता आणि योग्य निर्णयाची प्रेरणा. जर गेल्या काही महिन्यांपासून तुमचे मन विनाकारण अस्वस्थ होते
रात्रीची झोप उडाली होती, तर आता अचानक तुमच्या मनावरील ते जड ओझे हलके झाल्यासारखे वाटेल आणि अंतरात्म्यातून एक नवा आत्मविश्वास जागा होईल. हा या गोष्टीचा पुरावा आहे की ग्रहांची नकारात्मक ऊर्जा आता तुमच्या आयुष्यातून कायमची दूर झाली असून ईश्वरी शक्ती तुमच्या पाठीशी उभी राहिली आहे. या काळात तुमच्या डोक्यात जी पहिली नवीन कल्पना येईल किंवा जो निर्णय घेण्याची तीव्र इच्छा होईल, तोच तुमच्या यशाचा मुख्य मार्ग ठरेल. मीन राशींच्या जातकांनो, या काळातील दुसरा व तिसरा संकेत म्हणजे अचानक होणारा धनलाभाचा योग आणि एखाद्या जुन्या हितचिंतकाची अचानक भेट. येत्या 72 तासात व्यवसायात किंवा नोकरीच्या ठिकाणी असा काही प्रसंग निर्माण होईल जिथून तुम्हाला अचानक मोठा आर्थिक लाभ होईल किंवा बऱ्याच दिवसांपासून रखडलेले तुमचे पैसे परत मिळण्याचे मार्ग मोकळे होतील. आणि याच दरम्यान एखादी जुनी अनुभवी व्यक्ती अचानक तुमच्या आयुष्यात येईल किंवा फोनच्या माध्यमातून तिचा एक अत्यंत महत्त्वाचा निरोप तुमच्यापर्यंत येईल, जो तुमच्या भविष्यासाठी मौलाचा दगड ठरणार आहे. ब्रह्मांडाने पाठवलेली ही माणसे किंवा ही सुवर्ण संधी तुमच्या रखडलेल्या प्रगतीला प्रचंड वेग देणारी ठरणार आहे. त्यामुळे डोळे व कान उघडे ठेवून या बदलाचा स्वीकार करा, कारण तुमची सुवर्ण वेळ आता सुरू झाली आहे. त्यासोबतच मीन राशींच्या जातकांनो, आता मी जे काही सांगणार आहे ते ऐकून तुमच्या अंगावर शहारे आल्याशिवाय राहणार नाहीत. कारण येत्या 72 तासात दुपारी 12 ते संध्याकाळी 6च्या दरम्यान तुमच्या नशिबात एक असा चमत्कारी बदल घडणार आहे ज्याची तुम्ही वर्षानुवर्षे वाट पाहत होतात. ग्रहांची उग्र चाल आता अचानक शांत व अनुकूल झाल्यामुळे तुमच्या कुंडलीत कुबेर योग निर्माण झाला आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून तुम्ही ज्या भीषण आर्थिक कोंडीचा सामना करत होता, ती अडचण आता एका झटक्यात दूर होईल. तुमची रखडलेली कामे आणि पैशाचे मार्ग आता मोकळे होणार असून नोकरी व व्यवसायामध्ये अभूतपूर्व धनलाभाचे अत्यंत शक्तिशाली योग जुळून येत आहेत. आजवर तुमच्या प्रगतीमध्ये अडथळा आणणारे आणि तुमच्या पैशावर डोळा ठेवणारे ते नकारात्मक लोक दूर झाल्यामुळे निसर्गाने तुमच्यासाठी भाग्याची दारे पूर्णपणे उघडी केली आहेत. मीन राशींच्या जातकांनो, ग्रहांच्या या बदलामुळेच एका अत्यंत अज्ञात व अनपेक्षित माध्यमातून तुमच्याकडे अशी काही मोठी सुवर्ण संधी चालून येईल जी तुमच्या आर्थिक परिस्थितीचे संपूर्ण चित्रच बदलून टाकू शकते. बऱ्याच दिवसांपासून बाजारात अडकलेले तुमचे जुने पेमेंट असेल, प्रॉपर्टीचे रखडलेले व्यवहार किंवा अगदी कर्जाचा डोंगर फिटण्याचे मार्ग मोकळे होतील. ज्या आर्थिक व्यवस्थेमुळे तुमची रात्रीची झोप उडाली होती आणि तुम्ही देवाकडे डोळ्यात अश्रू आणून न्याय मागत होता, तिथूनच आता तुमची मुक्तता होणार आहे. यामुळेच तुमच्या मनावरचे खूप मोठे ओझे हलके होणार आहे. हा काळ तुमच्यासाठी केवळ संपत्ती घेऊन येत नाही, तर हा ग्रहयोग तुमच्यात एक प्रचंड मानसिक ताकद व आत्मविश्वास निर्माण करणार आहे, जिथे तुम्ही हृदयाऐवजी बुद्धीचा अचूक वापर करणार असून स्वतःचा एक मोठा गेम प्लॅन तयार कराल. मीन राशींच्या जातकांनो, या शुभ काळात परिस्थिती तुमच्यासमोर 2 मार्ग उभे करेल, जिथे तुम्हाला क्षणिक मोहाला व कोणत्याही भावनिक ब्लॅकमेलिंगला बळी न पडता केवळ बुद्धीचा वापर करून एक अत्यंत कठोर व क्रांतिकारी निर्णय घ्यावा लागणार आहे. तुमचा हाच एक धाडसी निर्णय तुम्हाला यशाच्या अशा सर्वोच्च शिखरावर घेऊन जाईल, ज्याची कल्पना तुमच्या शत्रूंनी सुद्धा केली नसेल. तुमच्यामध्ये संकटातून मार्ग काढण्याची आणि शांत राहून क्रांती करण्याची जी अफाट बुद्धिमत्ता आहे, तीच आता या शुभ ग्रह योगामुळे संपूर्ण जगासमोर प्रकाशित होईल आणि समाजात तुमचा गेलेला हुद्दा किंवा गेलेला आत्मसन्मान तुम्हाला दुप्पट वेगाने परत मिळेल. लक्षात घ्या मीन राशींच्या जातकांनो, ज्या लोकांनी आजवर तुमच्या क्षमतेचा अंदाज चुकवला, तुम्हाला नेहमी कमी लेखले, तुमच्या पाठीमागे टोमणे मारले, शेजारी बाजारी जे काही तुमचे नातेवाईक असतील, ज्यांनी तुम्हाला मागे खेचण्याचा प्रयत्न केला, तेच लोक आता तुमचे मत ऐकण्यासाठी व तुमच्याशी संबंध जोडण्यासाठी स्वतःहून उत्सुक असतील. हा काळ स्वतःला सिद्ध करून दाखवण्याचा नसून शांत राहून आपले वैभव वाढवण्याचा आहे. कारण ग्रहांच्या अनुकूलतेमुळे मिळणारे तुमचे हे यश तुमच्या विरोधकांसाठी सर्वात मोठे व चोख उत्तर ठरेल. जेव्हा तुमची प्रगती व नशिबाची ही नवी झेप तुमचे शत्रू पाहतील, तेव्हा त्यांचे धाबे दणाणतील आणि ते स्वतःहून तुमच्यासमोर मान खाली घालतील. ईश्वरी न्याय आणि उत्तम ग्रहमान आता पूर्णपणे तुमच्या पाठीशी उभे राहिले आहे. मीन राशींच्या जातकांनो, अबोल राहून केलेल्या तुमच्या संघर्षाचे कठीण दिवस पूर्णपणे संपले असून तुमच्या नशिबात एका भव्य आणि दैवी राजयोगाची चाहूल लागत आहे. ग्रहांची झालेली ही अत्यंत दुर्मिळ आणि
शुभ स्थिती हेच दर्शवते की आजवर तुम्ही जे मानसिक आणि आर्थिक आघात सहन केले त्या प्रत्येक अश्रूची किंमत आता सुखाच्या आणि ऐश्वर्याच्या स्वरूपात वसूल होणार आहे. समाजात मानाचे स्थान, कुटुंबात आनंद आणि प्रदीर्घ काळापासून अपेक्षित असलेले स्थैर्य आता तुमच्या दारात उभे ठाकले आहे. हा राजयोग तुमच्या संपूर्ण आयुष्याला एक राजशाही थाट आणि एक नवीन आदरयुक्त ओळख मिळवून देण्यासाठी पूर्णपणे सज्ज झाला आहे. मीन राशींच्या जातकांनो, हा सुवर्ण काळाचा आणि राजयोगाचा 100% लाभ मिळवण्यासाठी तसेच तुमच्या मार्गातील उरली सुरली नकारात्मक ऊर्जा नष्ट करण्यासाठी या 3 दिवसात एक अत्यंत सोपा आणि प्रभावी धार्मिक उपाय नक्की करा. या 3 दिवसात कोणत्याही एका दिवशी संध्याकाळी सूर्यास्तानंतर एका मातीच्या पंतीत मोहरीचे किंवा तिळाचे तेल घालून एक दिवा तयार करा. त्या दिव्यात एक लवंग आणि 1 रुपयाचे नाणे टाका आणि हा दिवा तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेरील बाजूला डाव्या हाताला शांतपणे प्रज्वलित करा. दिवा लावताना मनातल्या मनात तुमच्या कुलदेवतेचे आणि मीन राशीचे आराध्य देव व नवग्रहाचे स्मरण करा. हा छोटासा उपाय तुमच्या घरातील सर्व नजरदोष, नकारात्मक बाधा आणि दारिद्र्य जळून खाक करेल आणि लक्ष्मी आगमनाचा मार्ग मोकळा करेल. मीन राशींच्या जातकांनो, या अफाट वैभव, पैसा आणि यशाच्या काळात एक गोष्ट मात्र नेहमी लक्षात ठेवा की मनात यत्किंचितही अहंकार किंवा घमेंड येऊ देऊ नका. हा काळ अत्यंत नम्र राहण्याचा, गरजूंची मदत करण्याचा आणि ईश्वराप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा आहे. कारण हे वैभव तुम्हाला तुमच्या सहनशीलतेचे फळ म्हणून देवाने बहाल केले आहे. आता काळजी करण्याची किंवा घाबरण्याची वेळ निघून गेली आहे, कारण स्वतः काळ तुमच्या बाजूने उभा राहिला असून तुमच्या हक्काच्या सुवर्णयुगाची घटिका समीप आली आहे. मीन राशींच्या जातकांनो, जर तुम्हालाही या उपायाची आणि ग्रहमानाची ताकद अनुभवायची असेल, तुमच्या पाठीशी उभी असलेली ईश्वरी शक्ती आणि कुलदेवतेचा आशीर्वाद मिळवायचा असेल, तर आत्ताच्या आता कमेंट बॉक्समध्ये अत्यंत श्रद्धेने जय श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. तुमची एक कमेंट तुमचं नशीब बदलण्यास मदत करू शकते. हा अत्यंत महत्त्वाचा आणि जीवन बदलणारा व्हिडिओ तुमच्या खास मित्र परिवारासोबत आणि नातेवाईकांसोबत शेअर करायला अजिबात विसरू नका, जेणेकरून तेही या मोठ्या धोक्यापासून वेळेत सावध होतील आणि अशाच प्रकारची विस्मयकारक सत्य आणि सडेतोड माहिती रोज सर्वात आधी मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि समोरील घंटेचे बटन म्हणजेच बेल आयकॉन नक्की दाबा. चला तर मग भेटूया पुढच्या एका अशाच रहस्यमय व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.